ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 6वी धडा 8वा। धन्या मातुः महिमा। धन्य म्हणजे महान, मातुः महिमा आईचा महिमा महान असं या धड्याचं नाव आहे. महिमा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे धन्या झालं. धन्य आईचा महिमा. धडा चालू होतो. एकः बालकः अस्ति. एकः बालकः आसीत. एक मुलगा होता. हे आसीत काय आहे? पास्ट टेन्स मध्ये आहे, होता. तस्य त्याचं नाम आलह आसीत. त्याचं नाव आलह आसीत. आलं होतं. त्याचं नाव काय होतं? आलं. एकदा म्हणजे एकदा सह मातरम अपृच्छत. तो आईला विचारतो. पास्ट टेन्स आहे, विचारतो. मातः आई. मूर्खः कः भवति. मूर्ख कोण आहे. कह म्हणजे कोण, भवती म्हणजे आहे. माता अवदत. आई काय म्हणाली? यह बुद्धिहीनः भवति सह मूर्खः. यह म्हणजे जो. जो बुद्धिहीन आहे, ज्याला बुद्धी नाही, सह मूर्खः तो मूर्ख आहे. सह बालकः दुखी अभवत. तो मुलगा दुखी अभवत दुःखी झाला. अकथयच्च च आणि म्हणाला. अभवत अकथयत अपृच्छत आसीत अवदत सगळं भूतकाळामध्ये आहे. काय म्हणाला मुलगा? तदा अहम बुद्धिहीनः अस्मि. तर मी बुद्धिहीन आहे. मग तो दुःखी होऊन आईला काय म्हणाला? तर मी बुद्धिहीन आहे. विद्यालये सर्वे शाळेमध्ये सगळे माम मला मूर्खः इति कथयन्ति. मला मूर्ख म्हणतात. लक्ष द्या. अधुना अहम विद्यालयम न गमिष्यामि. अधुना आता मी शाळेत जाणार नाही. विद्यालयम न गमिष्यामि. माता अवदत. आई म्हणाली. पुत्र निराशः मा भव. निराश मा भव होऊ नकोस. आई काय म्हणाली? निराश होऊ नकोस. अहम त्वाम पाठयिष्यामि. मी तुला शिकवेन. आई म्हणाली निराश होऊ नकोस, मी तुला शिकवेन. मी तुला त्वाम पाठयिष्यामि. त्वम मूर्खः न असि. तू मूर्ख नाहीस असं आई म्हणाली. माता आई बालकम मुलाला प्रतिदिनम अपाठयत रोज शिकवलं. आईने मुलाला रोज शिकवलं. सह बालकः तो मुलगा. सह तो मुलगा बालक. अपि सुद्धा परिश्रमेन अपठत. मेहनत घेऊन शिकला. अपठत पास्ट टेन्स. मातुः सेवा च अकरोत. आईची सेवा च आणि आईची सेवा अकरोत केली. एकस्मिन् दिवसे एका दिवशी सह महान वैज्ञानिकः अभवत. तो मोठा वैज्ञानिक झाला. तस्य नाम थॉमस अल्वा एडिसन. तस्य त्याचं नाव काय होतं? थॉमस अल्वा एडिसन.
मग एडिसनला त्याच्या आईने शिकवलं आणि तो एक मोठा वैज्ञानिक झाला आणि त्यांनी मेहनत केली. आसित त्याचं नाव एडिसन आसित. विद्युत दीपक म्हणजे दिवा, दिव्याचा शोध त्याने लावला, लॅम्प. बट आपला हा बल्ब. ग्रामोफोन यंत्र, ग्रामोफोन यंत्र सुद्धा त्यानेच लावला. चलचित्र यंत्रम, मूवी रेकॉर्ड, चलचित्र यंत्रम म्हणजे चलचित्र यंत्र म्हणजे मूवी रेकॉर्ड करण्याचा कॅमेरा म्हणू शकतो आपण. आदीनी इत्यादी वस्तूनी यासारख्या वस्तू अस्य एव महावैज्ञानिकस्य आविष्काराः सन्ति. अस वस्तूनी अस्य एव याच वैज्ञानिकस्य वैज्ञानिकाच्या आविष्काराः सन्ति. वैज्ञानिकाचे काय आहेत ते आविष्कार म्हणजे संशोधन आहेत. इन्व्हेन्शन, आविष्कार म्हणजे इन्व्हेन्शन. तर हे सगळे काय आहेत? फोन म्हणा किंवा बल्ब म्हणा किंवा कॅमेरा, हे कोणाचे इन्व्हेन्शन्स आहेत? थॉमस एडिसनचे, ज्याला की शाळेमध्ये मूर्ख मूर्ख म्हणून चिडवलं जात होतं. एषः महान वैज्ञानिकः अकथयत. एषः हा महान मोठा वैज्ञानिकः सायंटिस्ट अकथयत म्हणाला. मम माता एव मम मार्गदर्शिका शिक्षिका च अस्ति. मम माझी, माता आई, माझी आईच, एव म्हणजे च. मम मार्गदर्शिका माझी कोण आहे? मार्गदर्शिका. शिक्षिका च अस्ति शिक्षिका आहे. सत्यम एव अस्ति सत्यच आहे. अस्ति म्हणजे आहे. माता एव अस्माकं परमो गुरुः मार्गदर्शिका च भवति. माता एव आईच आमची श्रेष्ठ गुरु. मार्गदर्शिका च आणि मार्गदर्शिका मार्गदर्शन करणारी भवती. धन्या मातुः महिमा, धन्य आहे आईचा महिमा. महिमा म्हणजे ग्लोरी. कथ्यते अपि आणि म्हटल्या सुद्धा जात. कथ्यते म्हटल्या जात. अपि सुद्धा काय म्हटलं जातं? माता स्वर्गात उच्चतरा भवती. आई स्वर्गापेक्षा उच्च महान आहे, मोठी आहे. आई स्वर्गापेक्षा महान आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हा सोपा धडा संपलेला आहे. पटापट आपण याची उत्तरं पाहूया, मग तो आपण रीड करूया नंतर. चला. हा. शुद्धानी अशुद्धानी, सत्य किंवा असत्य, चुकी बरोबर आपल्याला सांगायचंय. बालकः आलः महान वैज्ञानिकः अभवत. शुद्ध, कारण की तो खूप मोठा वैज्ञानिक झाला. शुद्धम. बर. आलह मूर्खः न आसीत. सुरुवातीला तो होता म्हणून अशुद्धम. सुरुवातीला तो होता, नंतर नव्हता. आलह परिश्रमः आसीत. परिश्रमी आसीत, तो परिश्रम करणारा होता. शुद्धम. बालकस्य माता तम मूर्खः इति अकथयत. हा. बाळाच्या आईने त्याला मूर्ख म्हणाली का ती? तर नाही. त्याला काय म्हणाली? तू काय मूर्ख नाहीयेस, तू मूर्ख न असी. आई म्हणाली त्याला तू मूर्ख नाहीस, म्हणून हे मूर्ख म्हणाले हे वाक्य काय आहे? अशुद्धम. बालकस्य माता तम प्रतिदिनम अपाठयत. शुद्धम. त्याला काय केलं? रोज शिकवलं. बर. पुढे सोपं आहे. आपल्याला जोडायचं आहे. उचितम पदम, योग्य पद. एकह पुल्लिंग शब्द असल्यामुळे बालकह आसीत. एक काय मुलगा होता. तस्य नाम, त्याचं नाव आलह आसीत. सह मूर्खः न आसीत. तस्य डॅश तम अपाठयत. तस्य माता, त्याच्या आईने त्याला शिकवलं. धन्या मातुः महिमा.
ओके. पुस्तकातच आहे असे वाक्य दिलेत, त्यालाच आपण योग्य पद लावलेलं आहे. बर. विपरीत अर्थ. मूर्ख. मूर्ख बुद्धिमान. मूर्खाच्या विरुद्ध आहे बुद्धिमान. दुःखी च्या विरुद्ध आहे सुखी. काही करू नका स्क्रीनवरती, दरवेळी असं काहीतरी विचित्र. बुद्धिमान, दुसरं सुखी. सत्यम, असत्यम. दिवसे, रात्रौ. बुद्धिहीन, विद्वान. बुद्धिहीन. एकपदेन, एका वाक्याने काय करायचंय, उत्तर द्यायचंय. त्याला हात लावू नका फोनला, तसंच राहू द्या, लक्ष द्या. बालकस्य नाम किम आसीत. आलह, एका वाक्यात सांगायचंय. मूर्खः कः भवति. कोण मूर्ख असतो? बुद्धिहीनः मूर्खः भवति. देन बालकम काम प्रतिदिनम प्रतिदिनम माता. कोणी शिकवलं तिला रोज, त्याला रोज? आईने. किम बालकः, किम बालकः महान वैज्ञानिकः अभवत्. किम बालकः महान वैज्ञानिकः अभवत्. हम्म, किम बालक, काय प्रश्न आहे हा? किम बालकः महान वैज्ञानिकः. प्रश्न चुकीचा आहे हा. किम बालकः. आपण घेऊया कह बालकः. कोण बालक महान वैज्ञानिक झाला. आलह महान वैज्ञानिक झाला. किम बालकम बालकः महान वैज्ञानिक अभवत. उत्तर आहे आम. जर आपण त्याचा अर्थ असा घेतला काय, तो मुलगा महान वैज्ञानिक झाला, आपण म्हणू आम झाला. किम पहिला आल्यामुळे तो प्रश्न झाला. किम बालकः महान वैज्ञानिकः अभवत. का तो मुलगा महान वैज्ञानिक झाला. येस. महान वैज्ञानिकस्य मार्गदर्शिका का आसीत. माता. म्हणजे मुलाला मार्गदर्शन करणारी कोण होती? त्या महान वैज्ञानिकाला मार्गदर्शन करणारी माता होती. पुढे एक वाक्येन. सिंपल सिंपल बघा. बालकः आलह मातरम किम अपृच्छत. तो बालक जो होता, त्याने आपल्या आईला काय विचारलं. मूर्खः कः भवति. मग कसं लिहिणार आपण? बालकः आलह मातरम, आणि किम काढायचं आणि लिहायचं अपृच्छत. आणि काय लिहायचं? मूर्खः, मूर्खः कः भवति. मूर्खः कः भवति इति पृच्छत्. कः कथयति अहं विद्यालयं न गमिष्यामि. कः कथयति. आलह कथयति. कोण बोलतं की मी शाळेत जाणार नाही? तर आलह कथयति अहम विद्यालयं न गमिष्यामि. सोप. बालकस्य पूर्णम नाम किम आसीत. मुलाचं पूर्ण नाव काय होतं? तर कसं लिहिणार आपण? बालकस्य, असं लिहिणार. पूर्ण बालकस्य पूर्णम नाम. नाम काय होतं? थॉमस. ऍक्च्युली थॉमस, बट थॉमस अल्वा एडिसन, हे काय त्याचं पूर्ण नाव होतं. आणि शेवटी काय लिहिणार? आसीत. पुढे मी पूर्ण नाही लिहिते, फक्त सुरुवात होते. किम बालकस्य माता तम प्रतिदिनम अपाठयत. आम. आणि काय लिहायचं? बालकस्य पासून शेवटपर्यंत अपाठयत. आम बालकस्य माता तम प्रतिदिनम अपाठयत. प्रश्न काय आहे? त्या काय त्या मुलाच्या आईने त्याला रोज शिकवलं. आम. उत्तर आहे हो, त्याला रोज शिकवलं. बालकः केषां वस्तूनाम आविष्कारान् अकरोत्.
मुलाने कुठल्या कुठल्या वस्तूंचा आविष्कार केला? तर मुलाने कसं लिहिणार आपण? बालकः कुठल्या कुठल्या वस्तूंचा केला? विद्युत दीपः, विद्युत दीपकः म्हणजे बल्ब. देन ग्रामोफोन, ग्रामोफोन यंत्रम, यंत्रम म्हणजे डिवाइस. ग्रामोफोन यंत्रम. आणि शेवटचं चलचित्र यंत्रम. चलचित्र म्हणजे मूवी. चलचित्र यंत्रम काय केलं त्यांनी? आविष्कर. च चलचित्र यंत्रम, आपण उत्तर येणार यंत्राणाम. चलचित्र यंत्राणाम आविष्कारम अकरोत. ऍक्च्युली तर आविष्कारान म्हणजे यासारख्या इन्व्हेन्शन्स त्यांनी केल्या. कुठल्या कुठल्या? विद्युत दीपकः, ग्रामोफोन यंत्र, चलचित्र यंत्राणाम आविष्कारान अकरोत. तीन गोष्टी. पुढे प्रश्न निर्माण करायचे. ज्याची जी विभक्ती असेल त्याच्या आपण काय करणार आहे? क्वेश्चन मध्ये जाणार. जर पुल्लिंग असेल तर कह कऊ के टेबल बघायचा. स्त्रीलिंग असेल तर का के काहा. बालकम म्हणून कम. मातरम स्त्रीलिंग असल्यामुळे काम. पुन्हा बालकः रामः सारखा आहे म्हणून कह. अस्माकम षष्ठी विभक्ती बहुवचन आहे. अस्माकम केशाम. कह कऊ के त्याच्यात केशाम, कस्य कयोः केशाम. आणि स्वर्गात कस्मात, कस्मात उच्चतरा. स्वर्गात पंचमी असल्यामुळे कह कऊ के कम कऊ कान पंचमी विभक्ती झालेली आहे. आता आपल्याला लावायचं ह्याला योग्य सिक्वेन्स मध्ये. पाचच आहेत असं मी इमॅजिन करतोय. ठीक आहे. बाल काय होणार सुरुवातीला? महान सुखी दुखी बालक आले विद्यालय अपट. हा, सगळ्यात सुरुवातीला काय? तो शाळेमध्ये शिकत होता. नंतर काय? त्याला सगळे मूर्ख बोलायला लागले. विद्यालये सर्वेतम मूर्ख इति कथयन्ति स्म. मग तो दुःखी होऊन काय म्हणाला? मी शाळेत जाणार नाही. मग आईने काय केलं त्याला? रोज शिकवलं. आणि शेवटी काय? तो एक महान वैज्ञानिक झाला. आधी तर तो विद्यालयात जात होता, शाळेत जात होता. नंतर त्याला लोक मूर्ख म्हणायला लागले, विद्यार्थी बाकीचे. नंतर तो दुःखी होऊन आईला म्हणाला मी शाळेत नाही जाणार. नंतर आईने त्याला रोज शिकवलं आणि तो एक मोठा सायंटिस्ट झाला. अशा प्रकारे हा छोटासा छानसा धडा आपण पाहिला.